नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला तिच्या घरी घेऊन जात असतो 5 परतावणीसाठी। लग्न झाल्यानंतर इथे पहिल्यांदा दोघेजण ईश्वरीच्या घरी जात असतात। ईश्वरीच्या चेहऱ्यावरती स्माईल यावं, तिला आपल्या घरच्या लोकांची आठवण येत असेल, घरच्या लोकांना भेटल्यानंतर ईश्वरीला बरं वाटेल असं अर्णवला वाटतं। तेव्हा अंजलीने समजावल्यानंतर अर्णव ईश्वरीला तिच्या घरी घेऊन जायला तयार होतो। तेव्हा इथे अर्णव जाऊन आता पुढे त्याच्या सीटवरती बसतो। तेव्हा इथे ईश्वरीला बघा, आता थोडा तरी ॲटिट्यूड दिलाच पाहिजे, म्हणजे कारण नसताना इथे आगाऊपणा करायची इथे ईश्वरीला सवय झालेली असते। आता अर्णव स्वतः तिला तिच्या घरी घेऊन जातोय, तरीसुद्धा शहाणपणा तिचा काही कमी होत नाही आहे। प्रेक्षकांनो बघा, अर्णव आता पुढे तिची वाट बघतोय आणि ईश्वरी म्हणते की मी इथे मागेच बसणार आणि ती मागच्या सीटवरतीच बसते। तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय मी सिंदोर, पुढे येऊन बस। तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही मी मागेच बसणार, मला नाही पुढे येऊन बसायचं आहे। तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, गाडीमध्ये बसायचे सुद्धा काही एथिक्स असतात। तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय असतात? तेव्हा अर्णव म्हणतो की गाडीमध्ये बसायचे सुद्धा मॅनर्स असतात। तर प्रेक्षकांनो, हे मॅनर्स आता ईश्वरीला कसं काय कळणार? तिच्याकडे तर गाडीच नाही आहे ना, त्याच्यामुळे मूर्खपणा तर ती करणारच। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, पुढे येऊन बस, मी काय तुझा ड्रायव्हर नाही आहे, कळलं ना? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अगदी बरोबर, गाडीमध्ये बसायचे मॅनर्स असतात, खायचे सुद्धा तुमच्या इथे मॅनर्स असतात, पण माणसाबरोबर बोलायचं कसं याचे मॅनर्स तेवढ्यातच अर्णव म्हणतो, 1 मिनिट बास झालं आता, तुझी बडबड मला ऐकवत नाही आहे, मला इरिटेट होतं आहे तुझ्या बोलण्यामुळे, जास्त आता उगाच बोलू नकोस, पुढे येऊन बस। तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही मला तुमच्या शेजारी येऊन बसायची अजिबात इच्छा नाही आहे, कळलं तुम्हाला, मी मागेच इथे बसणार। तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला पुढे येऊन बसायचं नाही आहे ना? अर्णव उठतो, सरळ आता मागच्या सीटवरती जाऊन बसतो। तेव्हा ईश्वरी म्हणते, आता हे काय? तेव्हा अर्णव म्हणतो, तुला माझ्या शेजारी बसायची इच्छा नाही आहे ना? मग आता मी मागे बसलो आहे, तू जा पुढे आणि तू ड्राईव्ह कर, मी मागेच बसतो। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जर मला 2 व्हीलर इथे असती ना तर मी नक्कीच चालवली असती, पण मला ही गाडी चालवता येत नाही म्हणून। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, नाही येत ना चालवता? मग मी चालवतोय, मग माझ्या शेजारी बसण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या शेजारी बसणार नाही म्हणजे नाही, आणि ती आता गाडीतून बाहेर उतरते। अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर प्लीज बास झालं तुझं आता हे बोलणं, तू जरा जास्तच इरिटेट करतेस मला। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो ना, मग मी एक काम करते ना, मी चालत चालत जाते। तेव्हा अर्णव म्हणतो, हां ठीक आहे, मग तुला जर इतकी चालायची हौस असेल ना तर एक काम करूया, दोघेही चालत जाऊया, चल चल चालत जाऊया, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण जे लवकर पोचू, तुझ्या घरी आपण उशिरा जाऊया, काहीच हरकत नाही। तेव्हा इथे घरचे सगळेजण वाट बघत असतील असं सुद्धा अर्णव म्हणतो। तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे ना, आपण एक काम करूया, रिक्षाने जाऊया, रिक्षाने गेलं तर मला काही प्रॉब्लेम नाही। तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे रिक्षामध्ये माझ्या शेजारी बसायला तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्या गाडीमध्ये वेगळ्या सीटवरती बसायला तुला प्रॉब्लेम आहे। रिक्षामध्ये काय तू त्या ड्रायव्हरच्या जाऊन डोक्यावरती बसणार आहेस, माझ्या शेजारीच बसणार आहेस ना तू? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर बास झाला आता, नको ती कारणं काढून उगाच वाद घालत बसू नको, मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि रस नाही आहे, जाऊन बस तुझ्या जागेवरती। तेव्हा ईश्वरी म्हणते, हो अगदी बरोबर ना, भांडणं तर मीच उकरून काढते, तुम्ही तर वाद अजिबात करतच नाही, मलाच सवय आहे ना प्रॉब्लेम क्रिएट करायची। तेव्हा अर्णव म्हणतो की तू आहे ना प्रॉब्लेम स्वतः आहेस, प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे जिथे काहीही कारण नसेल ना तिथे सुद्धा तू वाद उकरून काढशील, तिथे सुद्धा तू प्रॉब्लेम क्रिएट करशील, असा स्वभाव आहे तुझा। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अगदी बरोबर, आणि तुम्हाला तर काय वाद घालताच येत नाही, नाही का? माझं लग्नच एका प्रॉब्लेम बरोबर झालं आहे, ते तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तुझं जर झालं असेल ना तर आता गाडीमध्ये बस, हे बघ माझ्यातले आहेत ना आता ऐकून घेण्याचे, सहन करण्याचे पेशन्स संपत चाललेत, म्हणून मी आता शेवटचं तुला एकदम पोलाइटली समजवतोय आणि प्लीज ते तू ऐकून घे, प्लीज मी सिंदोर, प्लीज हायनेस, जाऊन आता गाडीमध्ये तुमच्या सीटवरती जाऊन बसा, आपल्याला आता जायचं आहे, त्याच्यामुळे प्लीज नाही म्हणू नका, माझ्या गाडीमधूनच आपण प्रवास करूया। लायकी नसताना इथे आता ईश्वरीसाठी अर्णवला हे सगळं बोलायचं असतं।
तर इथे ईश्वरी इतकी इरिटेटिंग पर्सन आहे ना प्रेक्षकांनो, आपण ही सिरियल बघताना तुमच्यासुद्धा लक्षात ते येतच असेल. म्हणजे कारण नसताना अगदी इतकं वाढवायची सुद्धा काही गरज नाही आहे. म्हणजे जर इथे इथे ईश्वरीला जर सत्य समजलं तर निदान आपणसुद्धा इरिटेट होणार नाही आणि तो अर्णवसुद्धा. निदान तिला सत्य समजलं ना तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला कळेल की अर्णवने तिच्याबरोबर लग्न करून ईश्वरीने त्याच्यावरती उपकार केलेले नाही आहेत, तर अर्णवने ईश्वरीवरती आणि तिच्या कुटुंबावरती उपकार केलेले आहेत. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येईल आणि फुकटचा जो इथे अर्णवला ती मास दाखवत असते ना, तो तिचा मास तरी कमी होईल. कारण प्रेक्षकांनो आपण सगळ्यांनीच बघितलं आहे अर्णवने ईश्वरीसाठी, तिच्या वडिलांसाठी किती आणि काय काय केलं आहे. अगदी हॉस्पिटलच्या खर्चापासून ते ईश्वरीच्या बाबांना ब्लड देण्यापर्यंत अर्णवने सगळं केलेलं आहे, फक्त आपल्या बहिणीसाठी आणि त्या ईश्वरीसाठी. अर्णवची काहीही चूक नसताना आणि तरीसुद्धा ईश्वरी त्याला इतकं मेंटली टॉर्चर करते ना की त्याच्या आता ते सगळं सहनशक्तीच्या बाहेर झाले. तेव्हा ईश्वरी गाडीमध्ये जाऊन बसते आणि तेव्हा तिला सीट बेल्टसुद्धा लावता येत नसतो. इतक्या वेळा अर्णवच्या गाडीत बसले पण तरीसुद्धा सीट बेल्ट लावता येत नाही आहे, तो खेचून खेचून काढत असते. तेव्हा अर्णव आता स्वतःहून ते सीट बेल्ट तिला लावायला जातो आणि तिला म्हणतो, प्रेमाने प्रेमाने मी सिंदूर, प्रेमाने खेचलास ना तर लगेच निघेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मला माहिती आहे, तुम्ही सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे अर्णवला आठवतं ज्या वेळेला ईश्वरी पहिल्यांदा त्याच्या गाडीमध्ये बसलेली असते तेव्हासुद्धा अर्णवने तसाच सीट बेल्ट लावलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनी ईश्वरी म्हणते, बरं चला आता निघूया का, की अजून काही टोमणे मारायचे बाकी आहेत. तर इथे तोंडाचा पट्टा ईश्वरीच्या चालू, टोमणे सतत ती मारत असते आणि बोलते अर्णवला. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आलेली असते वल्लरी. ती मामांना म्हणत असते, एक दिवस नाही झालाय त्या मुलीला या घरामध्ये येऊन, तर लगेच अर्णव तिला 5 परतवणीसाठी तिच्या घरी घेऊन गेला. काय गरज होती तिला लगेच घेऊन जायची, घरामध्ये इतकी कामं पडलीत, ती कोण करणार. तेव्हा मामा म्हणतात, अगं कुठली कामं आहेत घरामध्ये. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, उद्या घरामध्ये घड बसणार आहेत, ती तयारी कोण करणार. सगळी तयारी माझ्या डोक्यावरती ठेवून ही मात्र निघून गेली आहे, काय गरज होती का तिला जायची. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ ती या घरची सून आहे, ती मुलगी आता बोलू नकोस, मालकीण आहे ती या घरची. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मालकीण, लायकी आहे का तिची मालकीण बनायची. हा शब्द मात्र वल्लरी बरोबर बोललेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजणं गाडीमधून जात असताना अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, कारण ती शांत बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आज चक्क गाडीमध्ये गाणी लावावी लागणार आहेत, कारण कसं आहे मी सिंदूर गाडीमध्ये बसले की नाही काही कळतच नाही आहे, तोंडाची बडबड बंद झाली आहे ना. प्रेक्षकांनो हा अर्णव पण ना इतका इरिटेट करतोय, बसले गप्प तर बसून द्यायचं, तर उगाचच तिला आता बोलतं करायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आज असं वाटलंय कुणीतरी वेगळीच मुलगी शेजारी बसली की काय, मी सिंदूर वाटतच नाही आहे, खूपच शांतता आहे ना गाडीमध्ये. तेव्हा इथे अर्णव आता खूपच छान असं गाणं लावतो. तेव्हा प्रेक्षकांनो मन धागा धागा जोडते नवा हे गाणं त्याने लावलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी लगेचच गाणं चेंज करते, पण ते सुद्धा मराठी छान असं रोमॅन्टिक गाणंच लावते. त्याच्यानंतरला पुन्हा ती चेंज करते, पुन्हा इथे छान गाणंच लागतं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, आता काय झालं, मी काय केलं आहे, गाणं तर तूच लावतेस ना, तूच चेंज करतेस, याच्यामध्ये माझी काही चुकी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवला आता हसायला येत असतं, कारण ईश्वरीचा पचका होत असतो. ती जात असते गाणं चेंज करायला, वेगवेगळी गाणी लावायला, पण गाणी मात्र मराठी रोमॅन्टिक गाणीच लागत असतात आणि त्यामुळे इथे अर्णवला आता हसायला येत असतं आणि ईश्वरीला राग येत असतो. तेव्हा इथे अर्जंट आता ब्रेक दाबल्यामुळे इथे थोडा धक्का लागतो आणि ईश्वरी पुढे येते, तिच्या हाताला तिचीच बांगडी लागते. तेव्हा ती म्हणते, आई गं माझ्या हाताला लागलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर बघू आणि तो तिचा हात पकडून हातावरती फुंकर मारत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, जाऊ दे चला तुम्ही आता. तेव्हा तिच्या आता हातातली बांगडी फुटलेली असते आणि एक काच तिच्या साडीवरती पडलेली असते. तेव्हा अर्णव ती काच उचलतो आणि काय इथे ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं, म्हणून तो आता ईश्वरीच्या बांगडीची काच आपल्या हातामध्ये धरून जोरात मूठ दाबतो, जेणेकरून त्याच्या हाताला सुद्धा लागावं म्हणून एवढं सगळं करायची खरं तर काही गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमतच नाही आहे
तिच्याबरोबर इतकं चांगलं वागण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काही झालेलं नाही आहे एवढं मला, चला जरा चला लवकर आणि गाडी थोडी हळू चालवा. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, सॉरी मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी आता बघा त्याच्याकडे रागानेच बघते. तेव्हा इथे अर्णव गाडी चालवत असतानासुद्धा त्याच्या नजरेमध्ये त्याच्या चेहऱ्याचे हावभाव हे त्याला किती ईश्वरीची काळजी वाटते हेच सांगत असतात. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते, ती मुलगी आहे ना, ती आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती मिराच वाटायला आली आहे ना, ही प्रॉपर्टी बळकावायला आली आहे ती, पण तिला या संपूर्ण प्रॉपर्टीतला एक हिस्सासुद्धा देणार नाही. तेव्हा मामा म्हणत असतात, कुणाची प्रॉपर्टी गं? कसली प्रॉपर्टी? ही सगळी प्रॉपर्टी अर्णवची आहे आणि ती अर्णवची बायको आहे, या घरची सून. त्याच्यामुळे या सगळ्याची मालकीन ती आहे. वल्लरी म्हणते, अजिबात नाही, हे सगळं आहे ना ते मी सांभाळलं आहे, ह्या 2 मुलांना मी सांभाळलं आहे. अर्णववरती इतकं प्रेम केलं, त्याला जीव लावला आणि शेवटीला त्याने काय केलं? आता तो मला विचारतसुद्धा नाही आहे आणि त्या मुलीच्या मागे पुढे करतोय. जबरदस्तीने लग्न केले ना त्याने. त्याला तर हे लग्न करायचंच नव्हतं, मान्य नव्हतं. मग जबरदस्तीच्या बायकोच्या मागे पुढे करायची त्याला काही गरज काय एवढी? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे एक मुलगी असते, ती फुलं विकत असते. तेव्हा ती म्हणत असते, घ्या ना साहेब फुलं घ्या ना. तेव्हा अर्णव तिच्या शेजारी गाडी उभी करतो. तेव्हा ती म्हणते की ताई फुलं घ्या ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको नको फुलं नको. तेव्हा अर्णव म्हणतो, द्या ताई द्या, मला फुलं द्या. तेव्हा ती म्हणते, दादा सांगा ना कुठली फुलं देऊ? तो म्हणतो की हे रेड रोजेस आहेत ना ते मला द्या. तेव्हा इथे रेड रोजेसचा एक बुके अर्णवने घेतलेला असतो. तेव्हा तो तिला पैसे देतो. ती म्हणते, दादा सुट्टे नाही आहेत. अर्णव म्हणतो, किती झाले? तर 200 रुपये झाले. अर्णव म्हणतो, ठीक आहे, बाकीचे तुम्हाला ठेवा, काही हरकत नाही आहे. त्यानंतर इकडे ईश्वरी आता रागानेच बघत असते. तेव्हा इथे मुलगी म्हणते की दादा तुमच्या दोघांचा जोडा खरंच खूप छान आहे. तेव्हा इकडे अर्णव अजून खुश होतो. अर्णव अजून 500 रुपये काढतो आणि तिला देतो आणि म्हणतो, हे ठेव तुझ्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने एक बुके घेतल्यानंतर त्यातलं एक गुलाबाचं फूल तो बाहेर काढतो आणि इथे ईश्वरीला ते देत असतो. तो म्हणत असतो, हे घे तुझ्यासाठी फूल. तेव्हा ईश्वरी म्हणते, चला आपण जाऊया, घरी आई बाबा वाट बघत असतील. आणि ईश्वरी खूपच ॲटिट्यूडमध्ये अर्णवकडून ते गुलाबाचं फूल स्वीकारत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव त्या फुलाचा वास घेतो आणि पुन्हा ते फूल बुकेमध्ये टाकून ठेवतो. तेव्हा इथे काण्या नजरेने ईश्वरी अर्णवकडे बघत असते. इतका तरी शहाणपणा काय करायचा प्रेक्षकांनो? बघूनच तोंडाकडे असा राग येतोय तिच्या. भूमिका असली म्हणून काय झालं? इतकंही इरिटेट करण्याची भूमिका खरं तर तिला द्यायला सुद्धा नको होती. काही गरजसुद्धा नाही आहे त्याची आणि ते शोभतसुद्धा नाही आहे. कारण का एक माणूस इतके एफर्ट्स टाकतोय, इतके प्रयत्न करतोय, पराकोटीचे प्रयत्न, ते सुद्धा तुझी लायकी नसताना काही गरज नाही आहे त्याला एवढं सहन करायची. पण तो ते सगळं सहन करतोय फक्त तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून. आणि तरीसुद्धा इतका शहाणपणा, इतका ॲटिट्यूड दाखवायची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता गुपचूप ते फूल ठेवून आपलं काम करत असतो. तेव्हा इथे मामी म्हणत असते, मी लहानाचं मोठं केलं या मुलांना, मी आसरा दिला ना त्यांना, म्हणून त्यांच्या डोक्यावरती छप्पर होतं. तेव्हा मामा म्हणतात, हो का? त्यांच्या डोक्यावरून छप्पर काढणारं कोण होतं गं? सांग ना. आणि तू त्यांना आसरा दिलास का दिलास ते मला बरोबर माहिती आहे, कारण हे तुला सगळं बळकावायचं होतं ना. पण मी तुला तसं काहीही करू देणार नाही आहे, कळलं तुला वल्लरी? त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आलेली असते आणि इथे आता मगरमच्छ अश्रू येते आणि सुप्रियाला मिठी मारते. तेव्हा इथे सुप्रिया आणि आत्या दोघीजणी वाटच बघत असतात. तेव्हा अर्णव ईश्वरी त्या ठिकाणी पोचलेले असतात. ईश्वरी आता गाडीतून उतरते आणि म्हणते, आई कशी आहेस तू? आणि आपल्या आईला मिठी मारते. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी ठीक आहे, तू कशी आहेस बाळा? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई मी ठीक आहे. आणि ती आता आत्याकडे बघते. तेव्हा इथे जयू आत्यासुद्धा तिच्यासाठी उभी राहिलेली असते. तेव्हा ती जाते आणि आपल्या आत्यालासुद्धा मिठी मारते, तिलासुद्धा भेटते. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि मनामध्ये तो हेच म्हणत असतो की आज कितीतरी दिवसानंतर चेहऱ्यावरती निदान तुझ्या स्माईल तरी आलं. तेव्हा प्रेक्षकांनो तिच्या चेहऱ्याच्या स्माईलचा इथे अर्णव विचार करत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती जे दुःख ती देत असते त्याचा ती अजिबात विचार करत नाही, स्वार्थी कुठली. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, हे घ्या काकू, तुमच्यासाठी मी हा बुके आणला आहे. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अरे इथे माझ्या जावयाने सासूसाठी गुलाबांच्या फुलांचं बुके आणलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो
त्यानंतर इथे आता वसू आत्या म्हणत असते, कशी आहेस बाळा, ठीक आहेस ना तू? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आत्या मी ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई गुलाबाची फुलं दिली तुला, त्याच्यामध्ये काटे नाही आहेत ना ते बघ. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं गुलाबाची फुलं आहे ती, त्याच्यामध्ये जर काटा नसेल तर ते गुलाबाचं फूल कुठलं, हो की नाही? त्याची जातच आहे फूल आणि काट्याची. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आत्या म्हणत असते, बरं चला आता, चला आतमध्ये चला की इथेच उभं राहून बोलायचं आहे. तेव्हा अर्णव जाता जाता ईश्वरीला म्हणतो, गुलाबाला काटे नाही तुझ्या जिभेला काटे आहेत. तेव्हा सुप्रिया आता म्हणते, चला चला जाऊया. ईश्वरी म्हणते, काय म्हणालात? तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण ईश्वरी आणि अर्णवची वाट बघत असतात. ती आता सगळ्यांची वाट बघणं संपलेली असते, कारण ते दोघेजणं पोचलेले असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, माझ्या नादाला नाही लागायचा, नाहीतर मी काय करू शकते तुम्हाला बरोबर माहिती आहे. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी किती खालच्या पातळीला जाऊ शकते, कळतंय ना तुम्हाला? तेव्हा माझ्याशी नीट बोलायचं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, वल्लरी तू काय करू शकतेस आणि काय नाही हे मला बरोबर माहिती आहे, आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आहे ना आता थांबव हे सगळं. कारण का तू आत्तापर्यंत काय केलंस काय नाही केलंस ना, हे सगळं मला माहिती आहे, आणि हे सगळं तू या प्रॉपर्टीसाठी केलेस ते सुद्धा मी तुला सांगतोय. आपण इथे आश्रित आहोत, आपण अर्णवच्या घरी राहतोय. अर्णव आपल्या घरी नाही राहत, तो आपल्याला मान पान इज्जत सगळं देतोय ना, ते तू घे, आणि जे तुझ्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा, समाधानी राहा, तेच तुझ्या भल्यासाठी असेल. आणि आता जर पूर्वीसारखी वागलीस ना तर मात्र मी गप्प बसणार नाही. मग मी काय करेन ना ते तू सुद्धा बघशीलच. तेव्हा इथे मामाने तिला गप्प राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे मामा गेल्यानंतर वल्लरी म्हणत असते की एवढ्या वर्ष केलेल्या परिश्रमाचं फळ मला आता मिळणार आहे, आणि हा माणूस मला गप्प राहायला सांगतोय. अरे हाट, मी अजिबात गप्प राहणार नाही आहे. मला जे हवं आहे ते मी मिळवणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आपल्या बाबांना भेटायला येते. नमू म्हणत असते, बाबा बघा कोण आलं आहे, मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के. तेव्हा ईश्वरी येते, आपल्या बाबांना भेटते आणि त्यांचा हात हातामध्ये धरते आणि विचारत असते, बाबा कसे आहेत तुम्ही, तुम्हाला बरं वाटतंय का? तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिथे आता बसतो आणि इथे काकांचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, काका कसे आहात तुम्ही, बरे आहात ना? तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता काका त्याच्याकडे बघतात आणि ते समाधानाने डोळे बंद उघड करत असतात. कारण कसं आहे, त्यांना डोळ्यांनी सांगता येत असतं की ते काय फील करत आहेत समोरच्या माणसाबद्दल. तेव्हा इथे काका समाधानाने डोळे बंद करतात. चेहऱ्यावरती त्यांच्या एक स्मित हास्य असतं, चेहऱ्यावरती समाधान असतं, आणि त्या नजरेने ते इकडे आता अर्णवकडे बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी त्या दोघांकडे बघतच राहते की बाबांना या माणसाचा राग का येत नाही आहे, बाबा या माणसावरती इतके खुश का आहेत. जेव्हा हे तुला कळेल ना ईश्वरी, तेव्हा तुझी कशी बोलती बंद होते, तुझा कसा पचका होतोय ते बघच तू. आता जो काही तू अर्णवला त्रास देतेस, रिटर्नमध्ये तुला सगळं काही मिळणार आहे, असं आता मला तरी असंच वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता खूपच छान असं जेवणाचं ताट सजवून वाढलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, बापरे इतकं डेकोरेशन केलं आहे, मला मी खूपच जास्त कुणीतरी स्पेशल आहे असं वाटतं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो जावई बापू, आता तुम्ही या घरचे जावई आहात, लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही घरी आलात की नाही, मग असं छान तुमच्यासाठी साजर संगीत जेवण पंचपक्वान हे तर बनवायचेच होते ना. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अगं नमू ती खीर कुठे आहे? तेव्हा नम्रता म्हणते, आई अगं खीर तयारच आहे, त्यांचं जेवण होऊ दे, मग खीर मी गरमागरम घेऊन येते. तेव्हा इकडे जयू आत्या म्हणते, कसं आहे ना, आमची किती इच्छा नसली तरीसुद्धा तुम्ही आता या घरचे जावई आहात ना, मग आता जावयाचा मानपान केलाच पाहिजे, इच्छा नसली तरीसुद्धा. तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही, तो आपला गप्पा असतो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, बरं चला आता जेवायला सुरुवात करा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही काकू, हे एवढं जेवण खरंच मला जाणार नाही, हे खूप जास्त आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही हां, तुम्हाला हे सगळं संपवावं लागेल. आज तुमचं जे काही डाएट वगैरे आहे ते सगळं बाजूला ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही डाएट तर बाजूला आहे, पण एवढं सगळं मला नाही जाणार. तेव्हा सुप्रिया म्हणते, अजिबात नाही, सगळं जेवण तुम्हाला संपवावंच लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हां ठीक आहे मी संपवेन, पण मला जसं इथे सगळं जेवण संपवायचं आहे तसं मी सिंदूरला सुद्धा कंपल्शन आहे ना, तिने सुद्धा संपवायचं आहे ना सगळं जेवण. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो अगदी बरोबर, तिने सुद्धा सगळं जेवण संपवायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता एकमेकांना घास भरवायचा असतो. तेव्हा अर्णव ईश्वरीला घास भरवतो आणि इथे ईश्वरी कारल्याची भाजी घेते
आणि अर्णवला घास भरवते तेव्हा अर्णव म्हणतो, अरे वा, हा तर घास गुळापेक्षाही गोड लागला मला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं त्यांच्या मनामध्ये काय नाही आहे, ते सगळेजण जर विसरून आपल्याबरोबर चांगलं नातं टिकवतायत तर तू का त्यांना मानत नाही आहेस, का हा संसार नीट करत नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न केले आई, तुला पण माहिती आहे, आणि मला हे जबरदस्तीचं नातं टिकवायचं नाही आहे, असं ईश्वरी आपल्या आईला म्हणत असते. तेव्हा सुप्रियाला सुद्धा तिचं हे म्हणणं अजिबातच आता पटलेलं नसतं.